हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की बोलो राधे राधे जय श्री कृष्ण. सर्व भाविकांना कृष्ण जन्माष्टमीच्या हर्षवर्धन ब्लॉग करून खूप खूप शुभेच्छा. जे थंबनेल तुम्ही बघत आहात ते आहे कृष्ण जन्माष्टमी. याच्यामध्ये आम्ही आज आमचा अंशू जो आहे अरे तिथे त्याला खूप छान कृष्ण बनवलेला आहे. दुर्वा पण खूप छान राधा बनलेली आहे आणि विंचेस्टर इंटरनॅशनल स्कूलमध्ये खूप छान पद्धतीचं कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन झालेलं आहे. तर अंशने खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. आमच्या बाजूला दहीहंडी आहे. हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. हॅपी कृष्ण जन्माष्टमी. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दहीहंडी आहे. तर आमच्याकडे पण छोटासा आज कृष्ण तयार होणार आहे. तर जसं आज 16 ऑगस्ट आहे आणि आज कृष्ण जन्माष्टमी काल तशी झालेली आहे, पण आज दहीहंडी आहे. आणि आज आमच्या आर्यदित्याला म्हणजेच अंशला विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये कृष्ण बनायचा ऑफर आलेली आहे. त्यांनी छान तिथे तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडे हे आमचा कृष्णा बनतोय. हा कितव्यांदा कृष्णा बनतोय का आता? तिसऱ्यांदा परत कृष्णा बनतोय. पहिले संजीवने ग्लोबलमध्ये कृष्णा बनला होता 2 वेळेस आणि आता विंचेस्टरला बनतोय. कोणत्या स्टँडर्डला असतो तू आता? 3rd स्टँडर्डला विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये. आर्यदित्याचा आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे. तर आज अंशू कृष्णा बनतोय. स्टे ट्यून. आजचा ब्लॉग बघत राहा. राधे राधे जय श्री कृष्ण. आणि तुम्हाला हा ब्लॉग वगैरे आवडत असेल तर बिलकुल तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. गॉड ब्लेस यू ऑल. राधे राधे जय श्री कृष्ण. एन्जॉय द ब्लॉग. एवढी सकाळी सकाळी गोकुळ अष्टमीचा कृष्णा बनलेला आहे. अरे बाप रे बाप, लुकिंग गुड. छान तयारी करतोय. मग काल चांगला उपवास झाला तर आज डायरेक्ट कृष्णाच बनला तू. कोणत्या मॅमचा फोन आला होता? तय्याबा मॅमचा फोन आला होता. छान मस्त. गोकुळ अष्टमी आज आहे. आज दहीहंडी. आज अंशूच्या हाताने दही फुटणार आहे का? गजरे. वा वा वा. आज गोपिया बाबा आर्यदित्य सोबत. कान्हा के साथ गोपी. राधा कौन है? राधा के लिए भी किसी को बुलाया होगा. देखते. आई एम वेरी एक्साइटेड फॉर टुडेज व्हाट इज गोइंग टू बी हॅपन इन विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल. एक पण वस्तू तोडायची नाही हा, छान ठेवायची. इकडं पाहिजे एकदा. बाबा कानातलं पण आहे का याला? इकडे बघ. हा 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 हा. त्याचा भांग आवडला नाही आणू मला. खाऊन दिसणार नाही. अरे हा, ते टोप लावणार आहे ना. तू सरळ बस माझ्याकडे. काय झालं? खूप बारीक मेकअप चालू आहे बाबा मम्मीकडून. आणि तुझ्या शाळेत पण आहे ना आज? याला लवकर पाठव. वा वा वा.
हा हा हा, झाले कृष्ण भगवान तयार. तुमची बासरी कुठे? मित्रांनो मला सांगा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कृष्ण कसा दिसतोय, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला आमचा कृष्ण आवडला का? बोलो राधे राधे, जय श्री कृष्ण. हे सगळं मेकअप त्याच्या मम्मीने केलेलं आहे. लहानपणी तेव्हा मित्रांनो आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चाललो अंशूला सोडायला विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये. आम्ही चाललो आता. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. ओम धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
तर कृष्ण जन्माष्टमीनुसार आता मस्त अनु रांगोळी बनवतीये छान पद्धतीची. राधे राधे जय श्री कृष्ण. आता छानशी पूजाची तयारी झालेली आहे. पूजा मांडलेली आहे अनुने इथे. आज कृष्ण जन्माष्टमी त्यानुसार राधे राधे जय श्री कृष्ण. कृष्ण भगवान तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व भाविकांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही पूजा कशी वाटली प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रिप्लाय द्या. बोलो राधे राधे जय श्री कृष्ण. तर मित्रांनो सर्वांना कृष्ण जन्माष्टमी खूप खूप शुभेच्छा. छोटीशी पूजा हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग करून सर्व भाविकांना कृष्ण भक्तांना आज कृष्ण जन्माष्टमी खूप खूप शुभेच्छा. बोलो राधे राधे जय श्री कृष्ण. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग #जिंदगी आज मी जीव. बोलो राधे राधे जय श्री कृष्ण. दहीहंडीचा कार्यक्रम आमच्या एरियामध्ये. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. अंशुला शाळेत सोडलं. आता मॅडमला शाळेत सोडायचं. तुझी शाळेत काय मॅडम आज गोकुळ अष्टमी आहे. ओके आमची आहे बाबा ऑनलाईन मीटिंग. चला स्टे ट्यून. लुकिंग गुड. उलटा पदरची साडी. तर मित्रांनो आज सकाळपासून कृष्ण जन्माष्टमी चालू आहे. अंशु छान पद्धतीने रेडी झाला होता. तिथे आज खूप मस्त ऍक्टिव्हिटी आज विंचेस्टर इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेली आहे. आणि आता तो शाळेतून आलाय. आता आम्ही चाललो इस्कॉन टेम्पलमध्ये दरवर्षीप्रमाणे. यावर्षी सुद्धा आम्ही इस्कॉन टेम्पलला जाणार, तिथं दर्शन वगैरे घेणार आणि मग पुढचे ब्लॉग रेडी करणार. संध्याकाळी कुठे जाणार आहे आपण? हा दहीहंडी पण बघणार आहे आम्ही टीव्ही सेंटरला जाऊन. तर राधे राधे जय श्री कृष्ण. आमच्या घरातले कृष्णांचं आज आम्ही त्यांचं दर्शन घेतो. दर्शन द्या. डॉक्टर आठ ठेवा आमच्या. ते ठेवलं आमच्या डॉक्टर. मम्मीचे डॉक्टर आठ ठेवा. ते कृष्ण भगवानने आम्हाला दर्शन दिलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत. थँक्यू आमच्यासाठी कृष्ण म्हणजे आमचा मुलगा. राधे राधे जय श्री कृष्ण. हा फोटो घे. आणि तुझ्या शाळेत काय झालं आज? हो का? तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती होते? सगळ्यांनी. तुम्हाला काही नाश्ता पाणी दिला का नाही शाळेने? अच्छा. आज खूप छान पद्धतीचा उपवास पण सोडण्यात झाला. उपवासामध्ये छान पद्धतीची रेसिपी होती. रेसिपीमध्ये माझी फेवरेट पुरी भाजी, मस्त पिवळ्या कलरची भाजी होती बटाट्याची आणि पुऱ्या होत्या. चण्याची पण डाळ होती आणि खूप मस्त मस्त प्रसाद तुम्ही बघू शकता की छान पद्धतीचा प्रसाद बाजूला ठेवलेला आहे. आणि नंतर आम्ही तो आज वाटप पण करणार आहे. आणि मस्त मस्त सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीचे माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून
खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कृष्ण भगवान तुमच्या लाईफमध्ये येऊ, तुम्हाला भगवद्गीताचं महत्त्व करू आणि कृष्ण भगवानला तुम्ही भगवान म्हणून न मानता मित्र म्हणून समजा. आणि खूप छान छान भगवद्गीता जर तुम्ही वाचली तिथून खूप सारे लाईफचे प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला भेटतात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथून चालू करतोय. असं दुपारी सकाळीच चालू केलेला आहे. आता आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलला आणि आज दिवसभर काय होणार आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि तुझा काही प्लॅन आहे का स्पेशल आज? आज दही हंडी आपण बघायला जाणारच आहे. आणि आता इस्कॉनला जायचं दर्शनासाठी. अच्छा, अजून काही वेगळं? मागच्या वर्षी आपण 2 मंदिरात गेलो होतो. कोणत्या कोणत्या? इस्कॉनला गेलो होतो. अजून एक नवजीवन माझे मित्राचं मंदिर आहे. टीव्ही सेंटरला माझा मित्र सुमित डोके सर, त्यांचं एरियामधला त्यांच्या एरियामधलं राधाकृष्णचं मंदिर आहे. तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो होतो. तर अशाच पद्धतीने काहीतरी ऍक्टिव्हिटी करूयात. ही ऍक्टिव्हिटी करायचा उद्देश असा आहे की या सगळ्या गोष्टींनी मुलांना कल्चर करते, हिंदू कल्चर काय आहे, इंडियन कल्चर काय आहे आणि या सगळ्या गोष्टींनी विद्यार्थ्याचं एक प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना भेटत असतं. कारण तुम्ही जर बघत असाल की मुलांना तर अभ्यास करायला सांगितलं तर लवकर अभ्यास करत नाही, पण अशा पद्धतीचं काही छान पद्धतीचं नॉलेज त्यांना वाढतं आणि भविष्यामध्ये हेच नॉलेज त्यांच्या समोरच्या एक्झामसाठी वगैरे कामाला येऊ शकतं. आणि मला असं वाटतं की थेअरी नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज हे फार गरजेचं असतं. तर परत एकदा तुम्हाला सर्वांना हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग जिंदगी आज मी जिओकडून राधे राधे, जय श्री कृष्ण. आणि तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या माझ्या व माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बोलो राधे राधे, जय श्री कृष्ण. आम्ही निघालो इस्कॉन टेम्पल मध्ये आमच्या कृष्णाला घेऊन कृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर स्टे ट्यून. आज दिवसभर काय होणार आहे ते सगळं तुम्हाला मी आपल्या सांगेल. चलो, टेक केअर. अंशनं पण पकडला निर्जल. काल सकाळपासून आज सकाळपर्यंत सकाळी 7:30ला दूध घेतलं. पाण्याचा होत नाही. आणि काल त्याचे 2 परफॉर्मन्स पण होते मध्ये एकदम भारी दिसत होतं. वरून ते सकाळी बघत होते त्याला तयार केलं. म्हटलं तो झाला की नाराज नाही झाली पाहिजे. बरं झालं ना. आणि मागच्या वर्षी पण त्यांनी निर्यल ठेवलेलं आहे. अरे वा, म्हणजे सकाळी 7 वाजेपासून. हा, 2 वर्षापासून. मागच्या वर्षी तर किती छोटा होता ना. तरी पण बापू सुंदर द्यावे. शिवच्या मम्मीकडनं आणलं हे गेटअप. भेटलं त्यांच्याकडे 150 रुपये फक्त. आणि यांना भेटलं नाही म्हणे ना. या ताई. माही पप्पा कुठे? या सर. हो, काढा काढा. चला. सर राधा अंशुला जे आहेत आर्यदित्याला त्याचे स्कूल विंचेस्टर मध्ये मिळालेले आहेत. आता एक छोटीशी राधा आमच्याकडे पण आलेली आहे. ही बघा राधा, ध्रुवा. हॅलो ध्रुवा, से हॅलो. हाय. उभा राहा बेटा. क्यूट ध्रुवा आहे इथे. मस्त राधा बनलेली आहे. आणि ती तुझं पूर्ण नाव सांग बेटा. स्वरांजली बाबासाहेब. तू कोणत्या शाळेमध्ये? संजीवनी ग्लोबल स्कूल. तू आज काय बनलेली आहे? राधा. राधा. कृष्णा कुठे गेला? कृष्ण उभा राहा. हे आमचे कृष्ण उभा राहिलेले आहेत. वाव. तुमच्यासाठी एकच गाणं आहे. जो है अलबेला मजननो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है. क्या बात है. वो किसना है. तर मित्रांनो, तुम्हाला ही दोघांची जोडी कशी वाटली एकदा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचं एक लाईक, तुमचं कमेंट या विद्यार्थ्यांचं मोटिवेशन वाढन. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. तर तुम्हाला राधा आणि कृष्णा म्हणजे दुर्वा आणि आर्यदित्य कसे वाटले या ब्लॉग मध्ये प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आमचा हा इथे स्वराज पण आहे. स्वराज शाळेत गेला नाही का तू आज? गेलतो. तो कृष्णा बनला नाही का मग? नाही. बर. तो स्वराज जो आहे आमच्या स्वरांजलीचा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे ना. हे 2 पोरं कोण आहे? यस, तुमचं नाव सांगा. प्रेमराज. तुझं नाव काय बाळा? आदित्य वर्डे. तुम्ही कोणत्या स्कूल मध्ये आहेत? अच्छा. अनु तू काय आणलं आता? हे काय आहे? ओके. यांचं मेकअप करताय आता. कोणती घातली दुर्वा? लावलेलं आहे रुद्रा. दुर्वा
कुठं लावला डान्स क्लास? मला सांग बरं, डान्स क्लासचं नाव काय तुझ्या? वरती नको करू बाळा ते. तुला डान्स मध्ये काय काय शिकवतात? ते तर मोरपंख पाय कुठं आलं? वरती नको करू बाळा. आज काय आहे दुर्वा? अंशू, आज कोणाचा बर्थडे आहे दुर्वा? श्रीकृष्णाचा है ना? कृष्ण भगवानचा बर्थडे आहे आज. मग आता मला सांगा, तुम्ही आज काय करणार आहे? डान्स करणार आहे. तुमचा मेकअप बघू द्यावर मला एकदा. अंशू, ते पायाला काय लावलेलं आहे? अलता. आलता? आलता म्हणजे काय ग? सौंदर्य प्रसाधनाचे. सौंदर्य प्रसाधनाचं. तुमच्या दोघांचं नाव काय आहे? तुझं? अच्छा, कुठं राहता तुम्ही? नाही, राहायला कुठे? पिशोर, अंबड, कन्नड तालुका आणि अंबड, जालना जिल्हा आहे ना? अच्छा, दुर्वाचं कितीला आहे बेटा? कोणत्या शाळेमध्ये? अच्छा. आणि अंशू तू अरे तिथं तू कोणत्या शाळेमध्ये? शाळा विचारली तुला मी. आणि कोणत्या स्टँडर्ड मध्ये? कसं हालू कॉल सरळ उभा राहा ना व्यवस्थित. चलो. तर आता मित्रांनो, आम्हाला कमेंट मध्ये सांगा की हे दोघं राधा कृष्ण कसे दिसत आहेत. ओके, खूप छान मेकअप आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Fire went out, lights went down. When you feel lost in your गाईस, आम्ही आता इस्कॉन राधेकृष्ण मंदिरात आलेलो आहे. खूप पाऊस होता म्हणून दुपारी येऊ शकलो नाही, तर आत्ता आलो आम्ही. संध्याकाळचे 8:30 वाजले असं. श्री कृष्ण गोविंद हरे. प्रसाद. एक मिनिट. मी श्री राधाकृष्ण मंदिरात आलेलो आहे, इस्कॉन टेम्पल मध्ये, गोकुळाष्टमीच्या निमित्त. इथं चप्पल वगैरे काढा.
अरे लेट इट बी देअर ओनली ना. आता आम्ही चाललोय मध्ये. मंदिर बघा कसं आहे. अंश कुठे गेला? हरे कृष्णा, राधे राधे, जय श्री कृष्ण. मला टीका लावायचं. लावलं तुम्ही? दिसत का नाही? दिसतंय. आता आम्ही चाललो मंदिरात. किती छान डेकोरेशन आहे. फ्लावर डेकोरेशन. इधर है हमारे कान्हा. राधे 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 राधे. मेरे पास ओहो हो. बोलो राधे राधे राधे.
राधे राधे, जय श्री कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा. ओम साईराम, साईबाबा मंदिर. प्रसाद घेऊन टाका चला. अंशु छानचं दर्शन झाले. आणि तुझ्या हातात काय आहे? एवढा मोठा प्रसाद तिघांचा मिळून येतो माझ्या हातात. तिघांचा एका 6 जणांचा आहे. तिघांचा आहे, तिघांचा. त्याला पन्नीमध्ये टाक ना मग कुठेतरी. कॅरी बॅग नाही दिली ना, त्यांनी हे दिलं, द्रोण दिले फक्त. जाऊ दे, हे इथून कॅरी बॅग घेऊन टाकू आपण. इथे पण वेगवेगळे छान छान कृष्ण भगवानचे भेटली कॅरी बॅग. इथंच टाक ना, इथं टाकून. वाव, मस्त दुकान आहे दादांचं. छान छान आयटम्स आहे इथे. बिलकुल आपलं चॅनलच आहे ना आमचं ब्लॉगच आहे ना. लगेच सबस्क्राईब करा.
छान. आपलं नाव काय? संस्कृती फ्लॅग. ओके ओके. आपलं नाव काय सर? संस्कृती फ्लॅगवाले कृष्ण वाणी. ओके. आपल्याकडे सर्व प्रकारचे झेंडे, फ्लॅग, तिरंगा फ्लॅग, शिवाजी फ्लॅग, सर्व प्रकारचे फ्लॅग उपलब्ध मिळेल होलसेल रेटमध्ये. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 96 65 13 25 65. ओके. थँक्यू सो मच दादा. आमच्या काही रिक्वायरमेंट असेल बिलकुल तुम्हाला कॉल करूयात आम्ही. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग जिंदगी आज मी जे याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि कृष्ण जन्माष्टमी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सही हँडी महाकाल प्रयत्न करत असताना
तर मित्रांनो, परत एकदा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीची खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज भरभरून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. टेक केअर. गॉड ब्लेस यू ऑल. बाय 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 बाय.